नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छोट्या पडद्यावर गेली 3 वर्ष TRP आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग. एका अपघाताने तन्वी किल्लेदारांपासून दुरावते. मधुभाऊंच्या आश्रमात राहायला जाते, पण नशीब पुन्हा तिला त्याच घरात घेऊन येतं. अर्जुनशी तिचं लग्न होतं आणि ती सुभेदारांची सून म्हणून घरात येते. मात्र तेव्हा कुणालाच ती खरी तन्वी आहे हे सत्य ठाऊक नसतं. आता 3 वर्षानंतर सायलीने ती स्वतः तन्वी असल्याचं शोधून काढले. मधुभाऊंना तिने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनीही तीच खरी तन्वी असल्याचं सांगितलं. आता मालिकेत सगळ्यात मोठं सत्य सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे. अर्जुन आणि सायलीच्या फॅन पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यात सुभेदार आणि किल्लेदारांना सायली सत्य सांगताना दिसते. यापूर्वी सायलीने अर्जुनला सत्य सांगितल्यावर ते दोघे डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी त्या दोघांचा तो सीन रिक्रिएट करायला सांगितलं. तो सीन पुन्हा घडल्यानंतर सायलीला ती धूसर दिसणारे चेहरे पुन्हा दिसू लागले, तेही अगदी स्पष्ट. त्यामुळे तीच खरी तन्वी आहे हे तिला समजलं. आता नवीन प्रोमोमध्ये सायली त्याच कपड्यांमध्ये दिसते जसे कपडे तिने अपघाताच्या दिवशी घातले होते. ती सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना आपलं नातं पटवून देते की मीच तुमची खरी तन्वी आहे. हे ऐकून सगळे चकित होतात. मात्र यावेळी सगळ्यांनाच तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि सगळ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात. आता सगळ्यांनी तिला तन्वी मानले, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कारण मालिका आज तन्वीचा शोध घेण्यावर आधारित होती. आता खरी तन्वी सापडल्यावर त्यांचे गुन्हेगार देखील सापडतील. मग मालिकेचा ट्रॅक कशावर आधारित असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार का? मालिका आता उतरदाच्या दिशेने जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.